तर चला नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे पाचोडच्या मैदानात. तर पाचोडच्या मैदानात आम्हाला आमचे भेटले जिगरी मित्र घुंगरू ड्रायव्हर. तर आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहे. नमस्कार घुंगरू ड्रायव्हर. नमस्कार. घुंगरू ड्रायव्हर, एकदा तुमचा परिचय द्या आपल्या प्रेक्षकांना. मी घुंगरू ड्रायव्हर खडक्यावाला, राहणार खडका, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. तुमचं खरं नाव काय बरं? माझं खरं नाव आहे संदेश भालेराव. संदेश भालेराव. मग तुमचं घुंगरू नाव कसं पडलं बरं? आम्ही एक जामखेडच्या मैदानाला गेलतो. तिथं समालोचक आम्ही गाडी आणत होतो. समालोचक म्हणले का सुंदर अशी गाडी आणतोय घुंगरू ड्रायव्हर, त्याच्यावरूनच आपलं नाव आत्तापर्यंत टॉपलाच आहे. घुंगरू ड्रायव्हर म्हणजे समालोचकांमुळे तुमचं नाव घुंगरू पडलेलं आहे. आणि मग गळ्यात घुंगरू घालायचं काय कारण? आपले जिवलग मित्र बबलू वाघमारे हां, त्यांनी सांगितलं नाव तर पडलंय घुंगरू, तर मग गळ्यात बी घुंगरू घाल. आपण तुझं नाव अजून टॉपला नेऊ. तुम्हाला हा नाद कधीपासून लागलेला आहे बरं? कसा लागलेला आहे? मला एक 4 वर्ष झाले. मी घरी शेतीचे बैल होते. हां शेतीचे बैलगाडीला आणायचो. हां हां. त्याच्यावर नंतर घरच्या गाईला वासरू झालं. त्या वासरावर गाडी आणायला शिकलो. बिनजोडला चांगलं पडत होतं. तुमचं शिक्षण किती झाले? शिक्षण माझी 12वी झालेली. 12वी. आर्ट, सायन्स, कॉमर्स? सायन्स. मग सध्या काय करताय आता? सध्या काहीच नाही, शेती करतो आणि नाद. इतक्या कमी वयात तुम्हाला नाद लागलाय? तुमचं वय किती सध्या? माझं वय एक 18. इतकं कमी वय आहे आणि तुम्ही गाड्या आणताय, घरचे काही बोलत नाही तुम्हाला? नाही, घरच्याची साथ आहे म्हणून तर आपण इथपर्यंत येत. हां हां, म्हणजे घरच्यांचा विरोध नाही आहे नादाला? नाही. गाड्या हाकताना कधी गाडीवर पडायची भीती नाही वाटत का? इतक्या स्पीडने गाड्या पाहतात. 1-2 मैदान पाहिलं तुमची गाडी बाहेर गेली, ती पडायची भीती नाही वाटत? नाही, भीती नाही वाटत. कधी पडले आहे त्यांनी गाडीवर? पडलेलो आहे 2-3 वेळेस, हां हां. पण आता नजर मिळालेली त्याच्यामुळे काहीच नाही वाटत. बरं, तुम्ही आता इतक्या दिवस झाले गाड्या आणता, गाड्या हाकून काही पैसे कमवले का नुसते प्रेमा खातीर गाड्या नाही, आणता? प्रेमा खातीर. म्हणजे 1 नंबर वगैरे केल्यावर कधी बक्षीस नाही दिले का? हो, बक्षीस दिले. हां हां. सहकुशीने घेतलो आपण. म्हणजे असं काही पैसे वगैरे काही जास्त नाही, कमवले नाही? ओके. अनेक ठिकाणी काय होतं, गाडी टॉपला गेली का लोक ड्रायव्हर बदलतात. तुमच्यासोबत असं काही नाही, झालं कधी? आपल्या सोबत असं कधीच नाही झालं. ओके. तुमच्या आठवणीतील एखादी शर्यत सांगा बरं. आम्ही जामखेडला गेलतो गटपासला. तिथं बैलांनी कडानी गट काढला, सेमी कडानी काढली आणि फायनलला 2 नंबर तासून पळालो. आणि शेजारची गाडी बाहेर गेल्यामुळं आम्ही पब्लिकनेच पळालो. तिथं हरण्या आणि मायबेनी 1 नंबर केलता. हरण्या आणि माईबाईची गाडी ती? हो. तेव्हा तिथं बक्षीस किती होतं? तिथं बक्षीस 81,000 रुपये. आणि पहिल्यांदाच तुम्ही 1 नंबर केला? हो, पहिल्यांदाच गाडीवर बसलो आणि पहिल्यांदाच 1 नंबर केला. पण तुम्हाला त्या गाडीवर बसवण्याचा निर्णय कोणी घेतला? पप्पू शेठ खाटे, खाटाकावडेवाले. त्यांनी तुम्हाला गाडीवर बसवलं आणि डायरेक्ट तुम्ही 1 नंबर केला? ओके. या क्षेत्रातून काय कमवलं बरं तुम्ही? आम्ही जेवलग जेवायची माणसं कमावली आणि जेवाला जेव देणारे मित्रपरिवार आहे. कधी वाईट काळात गरज लागली एका कॉलवर येणारे माणसं आहेत आपल्याकडे. म्हणजे या क्षेत्रात तुम्ही भरपूर माणसं कमवली म्हणायचं. तुमचा एखादा वाईट प्रसंग सांगा बरं शर्यतीमधला. वाईट प्रसंग, एक नेवाशाचा खेळ चालू होता. खेळात घोड्याची गाडी आणत होतो बिनजोडला. कोणीतरी घोड्यावर दांडी टाकायची तर हातावरच लागली. हां. हात मोडला होता तुमचा? हो, हात मोडला होता. किती दिवस मग गाडी आणला हात मोडल्यावर? एक 3-4 महिने गाडी नाही आणली आपण. हो हो. आता बरं आहे का हात? हो, बरं आहे. आणि तुमच्या पायाला पण काहीतरी जखम झाली वाटतं? हो, त्या दिवशी एक गेडगावच्या मैदानात आहे का काडी लागली पायाला. कसं काय बरं? शेकडीवर बसलेलो होतो, हां. खाली काठी होती, त्या काठीला पाय घासला. सध्या आपल्या बैलगाडी क्षेत्रात नाही का काही लोक म्हणते जादूटोणा वगैरे करते वगैरे, तुमचा काही विश्वास आहे नाही, का? आपला काहीच विश्वास नाही त्याच्यावर. नाही, तसं काय नसतं. नाही, तसं काहीच नाहीये. हे लोकांचे एक फक्त म्हणे. हां हां. लोकांचा विश्वास आहे, ते जे करतात ते करतातच. तुमचा विश्वास नाही? नाही, आपला विश्वासच नाही त्याच्यावर. बरं बरं. तुमचं आवडतं क्षेत्र कोणतं? कारण की तुम्ही बिनजोडला पण राहता आणि गटपासला पण राहता, पण तुमचं आवडतं क्षेत्र कोणतं? गटपास. गटपासच का बरं? गटपासमध्ये असं असतं का कोणत्या जेवलग मित्राची गाडी गटामध्ये आली तरी त्याला काही बोलता येत नाही. तसं बिनजोडला आपण त्याच्या विरोधात बैल दिला, काही झालं तर बैल मित्र नाराज होतो आणि त्याच्यात खुन्नस तयार होती. हो. तर घुंगरू ड्रायव्हर, मग आज किती गाड्या आणणार तुम्ही? आज एकच गाडी. एकच? कोणती गाडी? आपला नाद आणि नकुल. नाद आणि नकुलची गाडी. बरं बरं. तुमचं आवडता ड्रायव्हर कोण बरं आपल्या क्षेत्रातला? आपला आवडता ड्रायव्हर विठ्ठल नाना. विठ्ठल नानाच काय बरं? एक चांगला सल्ला देणारा माणूस आहे.
कधीच कोणाला वाईट न बोलणारा माणूस आहे. हा, तुमची खडकापट्टी असेल, हो, भेट झाली. आमच्या भेट झाली म्हणूनच मी सांगतो का खूप चांगला माणूस आहे. चालेल. आणि आवडता बैल? आवडता बैल आपला बकासूर. बकासूर का बरं? अनेक बैल असते आहेत, मग बकासूर का आवडतं बकासूर मग? या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव आहे हम्म. आणि गावठी बैलाचा देवदूत आहे, हम्म. त्याच्यामुळे तो आपल्याला आवडतो. आणि बकासूर आल्यापासून भरपूर लोक गावठी बैल सांभाळायला हो. लागले, कारण की सध्या म्हैसूरचा खूप ट्रेंड चालू आहे. ट्रेंड नाही पण गावठी ते गावठीत. शर्यतीसाठी कोणत्या जातचे बैल तुम्हाला म्हणजे असं वाटतं योग्य आहे बरं? गावठी गावठी. गावठी. हो. बरं बरं. तुमचा आवडता गाडा मालक? मोहिल शेठ धुमाळ. मोहिल शेठ धुमाळ. काय सांगतात त्यांच्याबद्दल? काय नाही, शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांच्याकडे काहीच नव्हतं. हा हा. बकासूर दावणीला लागला आणि खूप उंचावर गेले. हो हो. घरच्या बैलापासून त्यांनी काहीतरी करून दाखवलं. शून्यातून त्यांनी आपलं विश्व निर्माण केलं, त्याच्यामुळे तुम्हाला ते आवडतात. बरं, तुम्ही आता गाड्या आणता, फक्त गाड्याच आणणार भविष्यात का स्वतःचा बैल पण गाडवायचा आहे? नाही, स्वतःचा बैल घडवणार ना. गाडवायची इच्छा आहे. हो. ओके. आणि तुमचं पुढचं भविष्याचं काय विचार आहे नक्की? आपल्याला हिंदकेसरी ड्रायव्हर व्हायचंय. इंदकेश ड्रायव्हर व्हायचं आहे, त्यासाठी घरचा बैल गाडवायचा हो, आपल्याला. घरचा. चालन चालन. तर हे होते आपले घुंगरू ड्रायव्हर मित्रांनो. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं असंच नाव हो, आम्ही कायम तुमच्या पाठीशी.